आपण बघतो की बऱ्याच जणांना गुड मॉर्निंग ऐवजी बॅड मॉर्निंग त्यांची असते, कारण त्यांना सकाळी उठल्या उठल्या पोट व्यवस्थित साफ होत नाही. बऱ्याच लोकांना कधीतरी दुपारी जावं लागतं किंवा सकाळी 2-3 वेळेस जावं लागतं, कधी कधी संध्याकाळी जावं लागतं, काही काही लोकांना दिवसाला शौचाला जावं लागतं. हा जो प्रॉब्लेम आहे, आपलं जे आतडं जे असतं, आतड्यातले 3 भाग असतात. आमाशय म्हणजे जठर, मधला भाग म्हणजे ग्रहणी आणि छोटं आतडं, आणि शेवटचा असतो पक्वाशय म्हणजे मोठं आतडं. त्या पक्वाशयामध्ये जर कोरडेपणा जास्त यायला लागला, विशेषतः हा आपला जो मळ जो असतो, मळ हा सगळा पक्वाशयामध्ये तयार होत असतो, आणि हा पक्वाशयामध्ये जर कोरडेपणा जर जास्त यायला लागला तर त्याच्यामुळे मळ शौचालय पाहिजे अशी साफ होत नाही व्यवस्थित. बऱ्याच लोकांमध्ये भूक मंदावलेली असते आणि त्याच्यामुळे एक चिकट असं आवरण आतड्याला आतून पूर्ण आलेलं असतं. ह्या चिकट्यामुळं देखील त्यांना पोट व्यवस्थित साफ होत नसतं किंवा शौचालयात चिकट होत असते, किंवा मग जरासं काही खाल्लं की लगेच पोट गच्च होणं, पोट फुगणं, थोडं पाणी पिलं तरी पोट फुगणं, अशा तक्रारी सगळ्या अशा लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे दोन्ही प्रकारचे जर आपण जर तक्रार जर बघितल्या बद्धकोष्ठतेच्या बाबतीमधल्या, तर त्या याच्यामध्ये आयुर्वेदामधली थोडीशी अनुलोमन चिकित्सा जी असते, अनुलोमन चिकित्सेच्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. काही विशिष्ट अस्वारिष्ट असतं, जसं की द्राक्षास्व असेल, असे काही अस्वारिष्ट औषधं असतात, ती आपण जर त्या रुग्णाने जर नियमित सेवन जर केली, त्यातनं त्यांचं पोट रेग्युलर साफ व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याच पद्धतीने स्नेहन चिकित्सा, पंचकर्मातली बस्ती चिकित्सा याने देखील आपण या बद्धकोष्ठतेवर पूर्णपणे निश्चितच मात करू शकतो. दुसरा जो प्रकार बद्धकोष्ठतेचा आपण बघतो, ज्याच्यामध्ये पोटामध्ये चिकटा तयार होऊन शौचालय चिकट होत असते, ह्या केसेसमध्ये आयुर्वेदामधली आम्ही जी आपल्याकडे चिकित्सा जी करतो, त्यात मुख्यतः दीपन आणि पाचन चिकित्सांसोबत अनुलोमन चिकित्सा या पद्धतीने उपचार जर याच्यामध्ये जर केले, नक्कीच आपण या दुसऱ्या प्रकारच्या बद्धकोष्ठतेवर देखील आपण पूर्णपणे मात करू शकतो. आणि मग त्यामुळे ह्या रुग्णांची बॅड मॉर्निंग न होता गुड मॉर्निंग त्यांना नक्कीच त्यानं व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. धन्यवाद.